नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवणार आहे रव्याचे मेदू वडे। खूप छान कुरकुरीत लागतात, नक्की ट्राय करा। त्यासाठी लागणारे साहित्य: सपाट वाटी रवा, कांदा, आलं लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता मी एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेत आहे। अर्धी पळी तेल मी या ठिकाणी घेतलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा परतून झाला का त्यात थोडा आलं लसूण पेस्ट, आता मी यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहे। थोडा कढीपत्ता मी या ठिकाणी वापरला होता, नसेल तर स्किपही करू शकतात। चिली फ्लेक्स, लाल मिरची सुकवून त्याच मी जाड बारीक मिक्सर मध्ये वाटून घेतल्या होत्या। ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने 1.5 वाटी मी पाणी टाकतेय। आता यामध्ये चवीपुरता मीठ, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर रवा मी या ठिकाणी घातला आहे। मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। आता याला एक वाफ आणून घेणार आहे मी झाकणी ठेवून। 2 ते 3 मिनिट मी इथे होऊ दिलं होतं आहे। आता झाकणी काढून घेणार आहे। आता हे मिश्रण मी ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलं होतं। त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला छान त्याचा गोळा तयार करायचा। थोडा मी पाण्याचा वापर केला होता गोळा तयार करून घेण्यासाठी। अशा प्रकारे आपण कणिक मळतो त्या प्रकारे मी इथे त्याला गोळा तयार करून घेतला होता। आता त्यातले छोटे छोटे गोळे घेऊन मेदू वड्याचा शेप देणार आहे। मेदू वड्याचा शेप दिला पाहिजे असं कंपल्शन नाहीये, तुम्ही कुठलाही शेप त्यावर देऊ शकता। अशा प्रकारे शेप द्यायचा आहे। दुसरा मेदू वडा मी करायला घेते।
अशा प्रकारे मेदूवडे मी तयार करून घेणार आहे. इथे तेल मी तापायला ठेवलं होतं कढईमध्ये. आता त्यात मेदूवडे मी फ्राय करून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरच मेदूवडे फ्राय करून घ्यायचे आहे. मेदूवडे इथे फ्राय झालेले आहेत. आता मी त्यांना काढून घेणार आहे ताटामध्ये एका. अशा प्रकारे सर्व मेदूवडे मी इथं तळून घेणार आहे. आता मी बनवणार आहे नारळाची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. थोडेसे शेंगदाणे, डाळ्या, ओलं नारळ खिसून घेतलंय, चवीपुरता मीठ, जिरं, 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 3 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. चटणी माझी तयार होते. त्यासाठी तडका द्यायचा होता. पॅनमध्ये तेल गरम करायला मी ठेवलं होतं. त्यात थोडंसं मोहरी छान तळतळली. त्यामध्ये थोडंसं जिरं मी घातलं. तुम्ही हिंग सुद्धा वापरू शकता. यामध्ये थोडासा कढीपत्ता मी घालणार आहे आणि लाल मिरची. तडका देऊन झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.